तुम्ही बघितलं असेल तर अलीकडल्या काळामध्ये आपले प्रधानमंत्री कोणत्या देशांना भेटी देतात? नॉर्वे, सायप्रस, ती इटली. तो इटली देश बर्बाद होतोय. बर्बाद म्हणजे काय? ओसाड होतोय. म्हणजे ज्या काळामध्ये जगातल्या मोठ्या देशांशी आपण संबंध ठेवायचे, तिथं लहान लहान देशांना भेटी द्यायची आणि तिथून बिल्ले लावून यायचं, हा उद्योग आहे. जगाच्या राजकारणामध्ये आपली प्रतिष्ठा गेलेली आहे. देश दुबळा होता तरी त्याचं नैतिक वजन तेव्हा इतकं मोठं होतं की त्याचं जग ऐकत होतं. आज आपण अणुअस्त्राच्या क्षेत्रात पुढे आहोत, क्षेपणास्त्राच्या क्षेत्रात पुढे आहोत, पण आपण नगण्य आहोत. आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही. उलट आपल्याविषयीची तिरस्काराची भावना आहे. या स्थितीपर्यंत हा देश आणायला कोण कारणीभूत झालं? दोन शक्ती कारणीभूत झाल्या. एक संघ. पण संघाची ताकद केव्हा वाढली? संघाची ताकद वाढली जयप्रकाश नारायणांच्या. आणीबाणीच्या विरोधामध्ये जयप्रकाशांनी जे आंदोलन सुरू केलं, पहिल्यांदा चिमणभाई पटेलांचे विरोध. खरं म्हणजे जयप्रकाश हा वेगळा विषय सविस्तर सांगण्यासारखा आहे. तर चिमणभाई पटेलच्या विरुद्ध विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. तिथे काही कारण नसताना गेलं. त्या आंदोलन करणाऱ्या पोरांनी यांच्या गळ्यात हार घातला आणि सांगितलं की तुम्ही आमचे नेते. आता जन्मभर जो माणूस नेतृत्वापासून दूर राहिला, त्याच्या मनामध्ये नेतृत्वाची आवड उत्पन्न झाली असेल तर मी त्या थोर पुरुषाला दोष देत नाही. तो माणूस मोठा होता, पण झाली ना. मग तिकडे आल्याबरोबर बिहारचे लोक त्याच्या मागे गेले, मग आंदोलन उभं राहिलं. आता काँग्रेसवर राग असलेले लोक जयप्रकाशच्या मागे गेले आणि एक दिवस काहीही नसलेला माणूस हा लोकनायक झाला. आणि जयप्रकाशांनी सर्वाधिक विश्वास कुणावर टाकला? नानाजी देशमुखांवर टाकला. नानाजी देशमुखांनी एका लाठी हल्ल्यामध्ये बिहारच्या त्यांचे प्राण वाचवले. हे खरं आहे, त्याची कृतज्ञता असेल, पण त्यांच्यावर जास्त लोभ होता. मधुलिमय पक्षाचे सेक्रेटरी होते, एक राष्ट्रवादी संघटन काँग्रेसचा माणूसही होता, पण त्यांचा सर्वात जास्त विश्वास नानाजी देशमुखांवर. आणि नानाजी देशमुख काय आहे? भैया, आपल्याकडे काही गोष्टी सांगितल्याच जात नाहीत की बोलणं हा कदाचित आपल्याकडे अधर्म मानला जाईल. नानाजी देशमुख काय आहे? गोडसेला पिस्तूल पुरवलं कोणी? नानाजी देशमुखांनी पुरवलं. बापरे. गोडसेला पिस्तूल पुरवण्याच्या आरोपाखाली नानाजी देशमुखाला अटक झाली होती. संशयाचा फायदा म्हणून सुटलेला माणूस आहे. पुढल्या काळामध्ये बलराज मधोकांचं आत्मचरित्र आलं, त्यात त्यांनी म्हटलं की दीनदयाल उपाध्यायचा खून नानाजी देशमुखने केला. नानाजी संशयाची सुई नानाजी देशमुख आणि अटल बिहारी वाजपेयींवर जाते असं बलराज मधोक म्हणतात. आणि बलराज मधोक कोण आहेत? जनसंघाचे अध्यक्ष. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात हे लिहिलं आहे. त्याच्यावर जयप्रकाशांचा विश्वास. मग आपल्या आंदोलनाला मदत व्हावी म्हणून जयप्रकाश दिल्लीला संघाच्या भरलेल्या अधिवेशनात व्याख्यान द्यायला गेले आणि या आंदोलनात तुम्ही सामील व्हा असं त्यांनी संघाला निमंत्रण दिलं. त्याबरोबर ज्या संघाची बहुजन समाजामध्ये आणि दलित समाजामध्ये टिंगल टवाळी होत होती आणि त्यांच्याविषयी तिरस्कार होता, ही ब्राह्मणांची पार्टी आहे म्हणून, त्या सगळ्या समाजामध्ये
संघाला सन्मानाचं स्थान प्राप्त झालं. तर संघाला जे प्राप्त झालं त्याचा फायदा जनसंघाला झाला. त्यामुळं त्यांना ताकद देण्याचं एक पाप कितीही मोठा आणि थोर आणि मला वंदनीय आहे, कारण मी त्यांच्या आंदोलनात भाग घेऊन तुरुंगात राहिलोय, जयप्रकाशांचा. आणि दुसऱ्या क्रमांकाचे या क्षेत्रातले अपराधी समाजवादी आहेत. मी समाजवाद्यांमध्ये फार वावरलोय आणि माझे सगळे स्नेही राजकारणातले नेते सुद्धा समाजवादी होतो. मी एस.एम. जोशींच्या सोबत वावरलो, या सगळ्यांच्या सोबत वावरलो. अनंत भालेराव, कुरुंदकर वगैरे या मंडळींचं माझ्यावर फार प्रेम होतं. पण एक गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही, याच्याशी पुन्हा जयप्रकाशचा संबंध आहे. जयप्रकाश अमेरिकेत शिकत होते तेव्हा ते कम्युनिस्ट होते विचारांनी. ते भारतात आले तेव्हा त्यांचा कल समाजवादाकडे वळला, कारण रशियामधल्या कत्तली ते पाहत होते. हेच नेहरूंचंही झालंय. पण नेहरू काँग्रेसकडे गेले. हे कत्तली सोडून समाजवादासोबत राहिले, मग ते समाजवादी झाले. समाजवादी पक्षाच्या स्थापनेमध्ये ते होते. आचार्य नरेंद्र देव होते, ते होते. नानासाहेब गोरे होते, एस.एम. होते, सगळे. कर्पुरी ठाकूर, तिकडे अजित कुमार आसामचे. पण हे समाजवादी झाले. पुढे जयप्रकाश समाजवाद्याचे काँग्रेस समाजवादी झाले आणि काँग्रेसमध्ये सामील झाले. तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का? हिंदू महासभा हा सुद्धा काँग्रेसचाच भाग होता. अरे बापरे. हा, हिंदू महासभा 1906 मध्ये स्थापन झाली. काय झाली? कारण 6 मध्ये लीग स्थापन झाली. लीगचा पर्याय म्हणून हिंदू आणि हिंदू महासभेचं तेव्हाचं ध्येय काय होतं? तर काँग्रेसमध्ये मुसलमानांचं वर्चस्व वाढून न देणे एवढं ध्येय होतं. तेव्हा काँग्रेसमध्ये हिंदू महासभा सामील झाली. हिंदू महासभा काँग्रेसचा भाग होता. काँग्रेसचं अधिवेशन ज्या मंडपात व्हायचं त्या मंडपात यांचं अधिवेशन संपलं की हिंदू महासभेचं अधिवेशन व्हायचं. पुष्कळदा तर काँग्रेसचा अध्यक्ष हाच हिंदू महासभेचा अध्यक्ष राहत होता, लाला लजपत राय. पंडित मदन मोहन मालवीय दोन्हीकडे अध्यक्ष होते. हिंदू महासभा काँग्रेसपासून वेगळी केव्हा झाली? लोकमान्य टिळकांनी जिनाशी करार केला लखनौ, तेव्हा वेगळी झाली थोडीशी, पण दूर गेली नाही, तशीच राहिली सोबत. कारण लाला लजपत राय वगैरे भगतसिंगांच्या आधीच्या आंदोलनात मारले गेले ना. 1936 साली सावरकर सुटले आणि त्यांनी एकदम अँटी काँग्रेस आणि अँटी मुस्लिम भूमिका घेतली, तेव्हा हिंदू महासभा वेगळी झाली. तसंच समाजवाद्यांचं आहे. काँग्रेस समाजवादी पक्ष होता ना, ते स्वतःला काँग्रेस समाजवादी म्हणून घ्यायचे. येस काँग्रेस काय ते नाही, समाजवादी काँग्रेसच म्हणून घ्यायचे. नेहरूंना समाजवाद्यांविषयी प्रेम होतं. नेहरू जेव्हा 36 साली काँग्रेसचे अध्यक्ष झाले तेव्हा आपल्या कार्यकारिणीमध्ये त्यांनी आचार्य नरेंद्र देव, लोहिया असे काही समाजवादी घेतलेलं. ती गोष्ट वल्लभभाईंना अजिबात आवडली नव्हती. आरोप तर असा आहे की काँग्रेस समाजवादी म्हणून काँग्रेसमध्ये घुसायचं, नेहरू समाजवाद म्हणतच होते, त्यांची मदत घ्यायची आणि काँग्रेस पक्षच ताब्यात घ्यायचा. हे राजकारण समाजवाद्यांनीही करून पाहिलेलं आहे. जयप्रकाश समाजवादी असे काँग्रेस समाजवादी. पण 48च्या पूर्वी वल्लभभाईंनी जाहीर केलं
की ज्यांचा आमच्या धोरणावर विश्वास नाही त्यांनी पक्ष सोडला पाहिजे. त्यासाठी त्यांनी 3 माणसांची कमिटी नेमली. त्यामध्ये स्वतः वल्लभभाई जयप्रकाश आणि मौलाना आझाद होते. त्यांनी पहिल्यांदा 18 कम्युनिस्ट नेते काँग्रेसमधून बाहेर काढले आणि समाजवाद्यांना सांगितलं की आमच्या सोबत येत असाल तरी या, नाही तर पक्ष सोडा. तेव्हा हे समाजवादी बाहेर पडले. तेव्हा त्याचे अध्यक्ष आचार्य नरेंद्रदेव, नेते जयप्रकाश. आता इथली गंमत अशी आहे की 1952च्या पहिल्या निवडणुकीमध्ये समाजवादी लोकप्रिय होते, कारण ते 42च्या लढ्यामध्ये त्यांनी भूमिगत राहून फार मोठं काम केलं होतं. तेव्हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष तो होईल असं त्यांना वाटत होतं. पण सगळे भुईसपाट झाले. आचार्य नरेंद्र देवांचं डिपॉझिट जप्त झालं. बापरे. त्यामुळं आपल्याला काही भवितव्य नाही हे जाणवलं. पण जयप्रकाश राजकारण सोडून भूदानात गेले. म्हणजे कम्युनिस्ट ते भूदान, विनोबा, हा प्रवास काय आहे? माणसं मोठी असली म्हणजे मूल्यांशीही निष्ठावान असतातच असं नाही. आता या ठिकाणचा महत्वाचा मुद्दा असा आहे की वैचारिक भूमिकांचा जर आपण विचार केला तर समाजवाद्यांचे पहिले वैरी कोण असायला पाहिजे होते? संघवाले. संघ बाहेरचे, बरोबर. आणि संघाचे पहिले वैरी कोण असाय तर समाजवादी असाल. तुमच्या असं लक्षात येईल की 65 पासून पुढे समाजवादी आणि संघ एकत्र येऊन काँग्रेसच्या विरोधात लढले. म्हणजे नेहरू समाजवादी होते. नेहरूंचा पक्ष ते जिवंत असेपर्यंत, इंदिरा गांधी असेपर्यंत बँकांचं राष्ट्रीयकरण केलं ना त्याने. बरोबर. समाजवादींनी साथ कोणाला द्यायला पाहिजे होती? काँग्रेसला द्यायला पाहिजे. काँग्रेसला द्यायला पाहिजे होती. म्हणजे एका मध्यवर्ती मोठ्या राष्ट्रीय प्रवाहाला एका बाजूला उजवे तोडत होते, इकडे डावे तोडत होते आणि ते पुन्हा एकत्र होते. आणि या सगळ्यांनी मिळून काँग्रेसची ताकद कमी केली. काँग्रेसचा मोठा पराभव केला आणि काँग्रेस दुबळी केली. आणि जयप्रकाशनी आपल्या पश्चात प्रधानमंत्री व्हावं अशी नेहरूंची इच्छा असताना हे घडलं. त्यामुळं या स्थितीमध्ये या देशाचं राजकारण आणायला काँग्रेसचा मूर्खपणा, गबाळपणा, गलथानपणा, भ्रष्टाचार हे जेवढं कारणीभूत आहे तेवढं संघाचा एककल्लीपणा, पण संघटित एककल्लीपणा आणि यांच्यात विस्कळीत विरोध, या दोन्ही गोष्टी कारणीभूत आहेत. समाजवाद्यांनी इकडून काँग्रेस दुबळी केली, संघवाल्यांनी तिकडून काँग्रेस दुबळी केली. संघवाल्यांना काही करावं लागलं नाही. आपला अजेंडा ते निष्ठेनं राबवत राहिले. त्यांनी गंगेचं पाणी विकलं, रामाच्या विटा विकल्या, राम धर्म, हिंदू धर्म, मनुस्मृती, वेद, हेच ते म्हणत राहिले. समाजवाद्यांनी काँग्रेसवर जेवढी जहरी टीका केली तेवढी त्यांनी नाही केली ना. राम मनोहर लोहिया म्हणायचं की मी या नेहरूचे पहाडाचे तुकडे करून दाखवेन म्हणून. अरे, हे लोहियाचं नाव आलं म्हणून सांगून टाकतो एक गोष्ट. ही माणसं ना फार चमत्कारिक आहेत आणि आपल्या भूमिका सातत्यानं बदलणारी आहेत. निष्ठेबिष्ठेशी काही संबंध नाही. काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये लोहियांनी फाळणीच्या बाजूनं मत दिलं आणि पुढे जाऊन फाळणीचे गुन्हेगार म्हणून नेहरू पटेलांवर पुस्तक लिहिलं. आता याला काय अर्थ आहे? जॉर्ज फर्नांडिस
मुंबईत कामगारांच्या संघटना चालवत होते. सखा पाटलाचा पराभव करून निवडून आले होते. वाजपेयीच्या मंत्रिमंडळात शेलपटासारखे राहिले. मी माझ्या तेव्हाच्या एका लेखात असं लिहिलं होतं की संघामध्ये ख्रिश्चनांना प्रवेश नाही, नाही तर फर्नांडिस चड्डी नेसून संघात सुद्धा गेले असते. आणि समाजवाद्यांचा एक दुबळेपणा आणखीही आहे. त्यांचे सगळे नेते ब्राह्मण होते. अच्छा, ही बाजू कधी लक्षात नाही आली फार. नाग गोरे, एस.एम. जोशी, अण्णा साहेब आमचे औरंगाबादचे नेते. अरे यांनी गोविंदभाई श्राफला आपलं मानलं नाही. आणि ब्राह्मणांविषयी द्वेषच होता. मग ब्राह्मणांविषयी यांचा तर संघवाल्यांना यांचं संघाशी जुळलं ना. बरोबर मग. त्यामुळं काँग्रेसचा प्रवाह मोठा, राष्ट्रीय, मध्यवर्ती, स्वातंत्र्याचा लढा लढवणारा, यशस्वी करणारा गांधींचा पक्ष, त्याला एका बाजूला समाजवादी कुरतडत होते, दुसऱ्या बाजूला संघवाले कुरतडत होते. त्यामुळं देशाच्या आजच्या दुर्दशेला काँग्रेस जेवढी जबाबदार आहे त्यापेक्षा जास्त जबाबदार समाज. संघ आणि समाजवादी आहेत. समाजवाद्यांमध्ये कधीही निष्ठेचा सातत्य दिसतच नाही. एस.एम. जोशी आणि नानासाहेब गोरे पुण्याच्या म्युनिसिपालिटीत एकमेकांच्या विरुद्ध लढले ना. आता याच्या इतका मोठा विनोद कोणता आहे? माझं पुस्तक आलं आहे समाजवादाची समाप्ती म्हणून. जगात समाजवाद आता कुठेच नाही, भारतातही समाजवाद. त्यातली एक वाक्य मी गमतीनं लिहिलंय की समाजवादी दाखवा आणि 100 रुपये मिळवा. पण यांनी काँग्रेस दुबळी केली. संघवाले आपल्या भूमिकेवर कायम राहिले. यांनी काँग्रेसच्या भूमिकेत दुफळी आणली. इंदिरा गांधींचा द्वेष सर्वाधिक यांनीच केला ना. काय आहे, समाजवाद्यांमध्ये समाजवादाविषयीचं प्रेम असण्यापेक्षा अँटी काँग्रेसिझम ही वृत्ती जास्त मोठी आहे. ही जी अँटी काँग्रेसिझमची वृत्ती आहे ना, हिनं समाजवाद्यांनाही संपवलं आणि काँग्रेसला दुबळ करण्याचं पापही केलं. त्याचा परिणाम आज असा आहे की आता तर मोदींचं सरकार आलं. ते समाजवाद्यांना मोजतही नाहीत, ते तर संघवाल्यांनाही मोजत नाहीत म्हणा. मोदींना आपल्या सत्तेचा एवढा अहंकार आहे, ते यांना मोजतही नाहीत. पण यांची अडचण अशी आहे, एक काळ असा होता की जनसंघ संघावर अवलंबून होता. आता हे त्यांच्या आश्रित आहेत ना, त्यामुळे संघही नाही, त्यांना बोलताही येत नाही. एवढे भ्रष्ट, बलात्कारी, चोर, डाकू, उद्योगपती, जगाला लुटणारे लोक मोदींच्या मंत्रिमंडळात आहेत ना. भागवत बोलतात का कधी यांच्याविषयी? संघाचा माणूस बोलतो का कधी यांच्याविषयी? अरे आमचा नितीन गडकरी गाईचं मांस विकतो, नाही बोलत ना. तिकडे गोमाता म्हणतात. तर यांना वाचा नाही आणि हे संपून गेले आहेत. आणि संपता संपता यांनी काँग्रेसला दुबळं केलं. एक राहुल गांधी आशेचा किरण आहे त्या पक्षाजवळ, आणि आता त्यांनी 4-5 राज्य जिंकली आहेत. बघूया पुढच्या निवडणुकीत काय होतं.